नमस्कार. आज मी तुमच्यासाठी फ्राय स्वीट कॉर्न ही रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी मी अगोदर तयारी केली होती. सर्वप्रथम आपण गॅस सुरू करून घेऊया. त्यावर मी पातेले ठेवलं. पातेल्यामध्ये मका घातलेले आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे शिजवतानाच घालायचं आहे. शिजवताना घातलं की याची चव खूप छान लागते. हे बघा, जवळपास आपल्या मका शिजत आलेले आहेत. याला आपण काढून घेऊया. बघा, काढून घेतलेले आहे. यामध्ये आपण आता 2 चम्मच मक्याचं पीठ घालणार आहोत. हे बघा, आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर मी मिक्स ऑरिगॅनो घातलेला आहे. हे घातलं तरी चालते, नाही घातलं तरी चालते, ऑप्शनल आहे. पण घातलं तर खूप छान टेस्ट लागते. नंतर मी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेला आहे. तुम्ही यामध्ये मिरची पावडर पण घालू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक मक्याच्या दाण्याला हे आपले मसाले लागले पाहिजेत. असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. बघा, मी मिक्स करून घेत आहे. थोडे गरमच आहेत. नंतर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं. त्यामध्ये थोडे थोडे आपण हे मका घालणार आहोत. जास्त नाही घालायचे, थोडे थोडे घालायचे. आणि हे खूप काळजीपूर्वक करायचं, कारण की हे मक्याचे दाणे जे आहे ना, तेलामध्ये असे फुटतात आणि अंगावर पण येऊ शकतात. तुम्ही हे तळवताना काळजी घ्या. दुरून करायचं हे सर्व, जास्त जळून करायचं नाही. असं फिरून घ्यायचं याला आणि याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. अगदी 3 ते 4 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. मी तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी दाखवील. चला, हे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये झालेले आहेत. आपण याला काढून घेणार आहोत. बघा, तुम्हाला दाखवते. असे झाले की काढून घ्यायचे. काढून घेतल्याच्या नंतर परत मी उरलेले टाकणार आहेत मका. सगळे असे काढून घ्यायचे. नंतरची बॅच टाकणार आहे मी उरलेले. परत असं फिरून घ्यायचं. हे बघा, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. मी काढून घेणार आहे. काढून घेतल्याच्या नंतर मी यामध्ये पेरी पेरी हा मसाला घालणार आहे. हे तुम्ही नक्की घाला, यामुळे खूप टेस्टी लागते स्वीट कॉर्न. पण असं मिक्स करून घ्यायचं.
तयार झालेले आहे आपले फ्राय स्वीटकॉर्न. एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. हे बघा, मी थोडीशी घालणार आहे कोथिंबीर. तुम्ही नक्की ट्राय करा. हे फ्राय स्वीटकॉर्न तयार झालेला आहे आपला फ्राय स्वीटकॉर्न. हे बघा किती छान दिसते, खूप छान लागते.